कोणाचं वारा इकडे कोण बाजी मारला असं वाटतं? गौरी संदेश मिसाळ आणि सन्मती बाबासाहेब चौगले हे जे दोन उमेदवार आहेत हे निश्चित बाजी मारणार. सन्मती बाबासाहेब चौगले सन्मती चौगले मॅडम महायुतीचे उमेदवार दोन्ही पण बाजी मारणार. सन्मती चौगले शांत समंजस व सर्वांना एक सोबत घेऊन एकजुटीने घेऊन जाणाऱ्या उमेदवार आहेत. एवढ्या सगळ्या सोयीसुविधा आणल्यानंतर लोक मतदान करणार पण आणि भाजप आणि शिवसेनेला निवडून आणणार. किती वर्ष झालं ते रस्त्याचं काम म्हणजे रखडलं होतं, ते आता काम मार्गी लागले माणस चालू झाले काम. स्वभाव त्यांचा चांगला आहे, मनमिळाऊ आहेत, गरजू महिलांना आपला हात देऊन त्या पुढे घेऊन जाण्यासारखे आहेत. त्यांच्याकडे असं पद वगैरे नसताना सुद्धा त्यांनी भरपूर कामं वगैरे केल्यात गावात. का तर त्यांचं आधीचं काम पण एवढं चांगलं आहे की त्यामुळे ते आता लोक त्यांना निवडून देणार. कामच त्यांचं त्या पद्धतीनं आहे, मनमिळाऊ व्यक्तिमत्व आहे त्यांचं. उमेदवारांचा जरा बऱ्यापैकी आमच्याशी संपर्क आहे. माणुसकीत बघायला गेलं तर माणुसकी बी चांगली आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीत काय होईल? महायुती भाजपा व शिवसेना. भाजप शिवसेना. धनुष्यबाण कमळ. युती महायुती महायुतीच भाजपात जिंकणार. भाजप जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच येणार. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. आपल्याला सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. यासाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 9 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जातोय, तेथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर एकंदरीत नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत, बाजी कोण मारणार, गुलाल कुणाला लागणार, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण नागरिकांशी संवाद साधून जाणून घेत असतो. याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. दादा नमस्कार. नमस्ते, बोला. विकास कामं झालेत का इकडे? काय हा, बऱ्यापैकी आहेत की. याआधी प्रशासक होतो, काय प्रशासकांनी केले काय? काय नाही, असं हे चालूच आहे. असं कोणकोणत्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतोय? आता इथं काय रस्त्याचं पण ते पण काम चालूच आहे. आता सध्या तिथल्या कंडिशन बरी आहे. बाकी काय आता मंदिरांचं कामं झालेत बऱ्यापैकी, रस्त्याची कामं चालूच आहेत, सगळी दिसतातच आता इथं. काय बाकी काही विशेष आता आणि नवीन काही योजना आल्या तर त्या आणि कशा मार्गी लागतात बघूया आता. मग कोणत्या पक्षाची सत्ता येईल असं वाटतं यावेळी? मला तर वाटतंय बघा, इथे आता केंद्रात सत्ता भाजप आणि धनुष्यबाणाची आहे, त्यामुळे ते दोन्हीच येऊ शकतील असं हे माझं एक गॅरंटी आहे. बरं, कोण इकडे उमेदवार कोण आहेत? इथं आमच्याकडं म्हणतात धनुष्यबाण आणि कमळ म्हणला तर धनुष्यबाणाच्या आहेत पंचायत समितीला गौरी मिसाळ म्हणून, आणि कमळ म्हणले तर आमच्या सन्मती चौगले मॅडम आहेत. कोण म्हटलं? सन्मती चौगले कुंभोज. बरं, त्यांचं काम कसं आहे? आता त्या नवक्या उमेदवार आहेत, आता त्यांना संधी आपण द्यायची आहे. काम करायला संधी तर द्यायला पाहिजे. बघूया आता मग इथून पुढं तर त्यांचं काम आहे ते एकदा चान्स देऊन बघायचा, पुढील ह्याच्यात काम करून घ्यायचं. मग लोक मतदान करतील का भाजपला यावेळी? 100%. कसं काय? केंद्रात सत्ता आहे, लाडकी बहीण योजना, या योजनेच्या अंतर्गत आपलं काम चालू आहे. जरा काय पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल यावेळी? पक्ष बघून मतदान होणार दादा, 100%. आणि त्यात कसं आहे, उमेदवारांचा जरा बऱ्यापैकी आमच्याशी संपर्क आहे, त्यामुळे काम होईल व्यवस्थित, अगदी काय अडचण येणार नाही. काय वाटते, कोण बाजी मारला असं वाटते दादा? भाजप लोक मतदान करतील का भाजपला? करणार की. आता ह्या इथून जे थोड्या 1 किलोमीटर तर गेला सा तर रस्त्याचं काम जे चालू आहे ते त्यांच्या फंडातून चालू आहे. आणि किती तर वर्ष झालं ते रस्त्याचं काम म्हणजे रखडलं होतं, ते आता काम मार्गी लागले माणस चालू झाले काम. लोक मोठ्या प्रमाणात भाजपला प्रतिसाद देत आहेत, काय कारण असेल याचं? लोकांची सेवा, रस्त्याचं काम. आज कुठं जर गेला असा रस्त्यानं जायला लागते, रस्त्याचा अपघात कमी झालेत, रस्ते मोठं गेल्यामुळे रस्त्याचा अपघात कमी झालेत, रस्ते लहान असल्यामुळे, रस्ता खराब असल्यामुळे रस्त्याच्या लोकांना यायची अडचण होत होती, रस्त्यावर ॲक्सिडेंट जे होतं ते प्रमाण कमी झालं. त्यामुळे रस्त्याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे इकडे भागात आपल्या. लाडक्या बहिणी योजनेचा काय परिणाम होईल या निवडणुकीवर? 100% होणार. आपण घरात जर व्यक्ती असलो तर आपण किती मिसेसला किंवा आपल्या पत्नीला किती पैसे देतो, आपण काय देऊ शकत नव्हतं. त्याचा डायरेक्ट सरकार त्यांच्या द्यायला लागले. त्यामुळे खर्च करण्याची किंवा त्यांच्या जे जीवन आवश्यक वस्तू आहेत ते त्यांना त्यांच्यातनं गरज भागायला लागल्यात. जिल्हा परिषदच्या भाजपाच्या उमेदवार आहेत सन्मती चौगले, हा, काय कशा उमेदवार आहेत, काय वाटतं यांच्याबद्दल? काल आता आमच्या गावात जो कार्यक्रम झाला म्हणजे महिलांच्या विरुद्ध हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात बऱ्यापैकी त्यांचं जे बोलण्याची पद्धत आहे लाडक्या बहिणी संघटने, ती बोलण्याची पद्धतीमुळे भरपूर त्यांच्यावर म्हणजे विश्वास आहे. त्यांना मतदान करतील काय जनता? 100% करणार. कसं काय? कामच त्यांचं त्या पद्धतीनं आहे, मनमिळाऊ व्यक्तिमत्व आहे त्यांचं, कामाची पद्धत चांगली आहे त्यांची, बोलण्याची पद्धत चांगली आहे त्यांची, भेटायचं म्हणजे जसा वेळ मिळेल तसं ते भेटते त्यांना, लोकांच्या पण जाण्याचं काम करतात त्यांनी. इथल्या आमदारांनी काय विकास केला काय? आमदारांनी विकास केला आहे बऱ्यापैकी, तसं काही विषय नाही. या जिल्हा परिषद निवडणुकीत काय होईल?
जिल्हा परिषद निवडणूक भाजपच येणार. भाजप शिवसेना येते. बाकी काय सांगाल, या भागाचा विकास झालाय काय? नाही. खूप वर्षांनी होती निवडणूक, काय नेमक्या समस्या आहेत या भागाच्या? पहिली म्हणजे आरोग्याची, रस्ते, गटारी, पाण्याच्या समस्या आहेत. जिल्हा परिषद शाळेचा दर्जा जो घसरलेला आहे त्या आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे, ते एक सुधारायची अपेक्षा आहे आमची, जेणेकरून जनसामान्यांना त्याचा उपयोग व्हावा. बाकीच्या महिला सक्षमीकरण वगैरे ह्या समस्या आहेत. या सर्व समस्या सुटण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? महायुती, भाजपा व शिवसेना लोक मतदान करतील का माहितीला? करतील ना, नक्कीच. हा, कसं काय? कारण केंद्रातील सत्ता भाजप आणि महायुतीची आहे म्हटल्यावर नक्की करणार. कोण उमेदवार कोण आहे तिकडे महायुतीच्या? महायुतीच्या कमळच्या आहेत सौ सन्मती बाबासू चौगले व शिवसेनेच्या आहेत गौरी संदेश मिसाळ. चौगलेंचं काम कसं आहे? चांगल्या पद्धतीचं आहे, उत्तम दर्जा आहे त्यांच्या कामाचा. काम करायची पद्धत कशी आहे? अगदी मनमिळावू, शांत, समंजस व सर्वांना एक सोबत घेऊन एकजुटीने घेऊन जाणाऱ्या उमेदवार आहेत. लोकांनी यांनाच का निवडून द्यायचो? आपल्या सोयी सुविधा होण्यासाठी, आपल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी यांना निवडून द्यावं असं माझं मत आहे. काय होईल? पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल यावेळी? आज शक्यतो पक्ष व्यक्ती दोन्ही महत्वाचे आहेत, पण आता जनसामान्यांचा निर्णय आहे. 9 तारखेचा निकाल काय असेल ते आता काय बघूया, आता काय येईल. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं तुम्हाला? भाजप, शिवसेना लोक मतदान करतील करणार की. कसं काय? लोकांना त्यांची प्रगती करणं, भागाचा विकास करणं गरजेचं वाटतंय, त्यामुळे ते नक्की मतदान करणार. काही लोक म्हणतात की महायुतीनं महागाई वाढवली असं म्हणतात. महायुतीने महागाई वाढवली असली तरी पण त्यांनी सोयी सुविधा पण भरपूर वाढवल्यात. आता लाडकी बहीण योजना आणली, परत ना शेतकऱ्यांना 2,000 रुपये देतात महिन्याला, आणि वर्षाला 24,000 असं खात्यावर येतं. त्यामुळं एवढ्या सगळ्या सोयी सुविधा आणल्यानंतर लोक मतदान करणार पण, आणि भाजप आणि शिवसेनेला निवडून आणणार. कोण उमेदवार आहेत इकडे महायुतीचे जिल्हा परिषदला? जिल्हा परिषदला सौ सन्मती चौगले मॅडम आहे. कसं आहे, चौगले मॅडमचं काम कसं आहे? कामाची पद्धत कशी आहे त्यांची? त्या खूप असं मनमिळावू पण आहेत, आणि त्यांच्याकडे आधी सत्ता वगैरे नव्हती, म्हणजे त्यांचं आधी काम, त्यांच्याकडे असं पद वगैरे नसताना सुद्धा त्यांनी भरपूर कामं वगैरे केल्यात गावात. त्यामुळे सत्ता आल्यानंतर पण त्यांनी म्हणजे चांगल्या रीतीने काम करतील अशी आमची अपेक्षा आहे. लोक त्यांना मतदान करतील काय? करणार. कसं काय? का तर त्यांचं आधीचं काम पण एवढं चांगलं आहे की त्यामुळे ते आता लोक त्यांना निवडून देणारच. काय होईल? पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल यावेळी? पक्ष व्यक्ती कसं असते, जो मतदान करणार आहे त्याच्या मनावरती म्हणजे डिपेंड राहते ना, की ते मतदान कुणाला व्यक्तीला बघून करतील किंवा पक्ष बघून करतील. काय असेल मॅम 9 तारखेचा निकाल काय असेल? 9 तारखेचा निकाल मला तर असं वाटतं की भाजप आणि शिवसेनाच असं येतील, का तर त्यांनी एवढं असं म्हणजे कामं वगैरे केल्यात ना, त्यामुळं येतील असं मला तर वाटतं. कुणाच वारा इकडे? कोण बाजी मारला असं वाटतं? महायुतीच, भाजप जिंकणार, शिवसेना लोक मतदान करणार काय? करणार. कसं काय? कसं काय म्हणजे माणुसकीत बघायला गेलं तर माणुसकी बी चांगली आहे, आणि महायुतीत बघायला गेलं तर भाजप ही आपलं भरपूर सहकार्य करत आहे. त्यांची योजना बी भरपूर आलेली आहे. PM किसान योजना, उज्ज्वल गॅस योजना, गरजू महिलांना महिन्याला भाऊबीज म्हणून हे 500 रुपये देतात, लाडकी बहीण योजना. त्यामुळे निश्चितच महायुतीच येणार. लाडक्या बहिणी योजनेचा काय परिणाम होणार या निवडणुकीत? लाडक्या बहिणीचा योजनेचा परिणाम म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींना उत्साह वाटतं की ह्या वेळेला जर भाजप आलं तर 1500वरनं 2100 रुपये करतील, असं उत्साह वाटते महिलांना. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत सन्मती बाबासू चौगले, यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल म्हणजे त्या माणुसकी म्हणायला गेला असं तर भरपूर चांगले आहेत. परत स्वभाव त्यांचा चांगला आहे, मनमिळावू आहेत, गरजू महिलांना आपला हात देऊन त्या पुढे घेऊन जाण्यासारखे आहेत. काय लोक मतदान करतील का त्यांना? करणार. कसं काय म्हणजे माणुसकीमध्ये बी त्या दोघी व्यवस्थित आहेत, आणि ह्याच्यामध्ये भाजपमध्ये बी सुद्धा व्यवस्थित आहेत. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? एकदम व्यवस्थित आहे. गरजू महिलांना त्याने हात पुढे करतात, आंधळ्या पागळ्यांना मदत करतात, आणि जिथं माणूस थांबलेला असतं त्यांना हात देऊन पुढे घेऊन येतात. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा भाजपच येणार, कारण भरपूर उत्साह बी वाटतो, आणि जिथं जाईल तिथं प्रतिसादही आम्हाला भरपूर मिळतो. बाकी खूप वर्षांनी निवडणुका होत आहेत, विकास झालाय का या भागाचा? नाही झालं. काय काय समस्या आहेत अजून? रस्तं, वाटलंच तरी इष्ट्यांचा प्रॉब्लेम आहे, आणि पाण्याचा बी प्रॉब्लेम आहे, गटारीचा. काय इथं अजून तर काय झालं नाही.
पहिला निवडून आलेले काय केले नाही. खरं आता निवडून येणार का नाही ते करणार. कोण निवडून यावं असं वाटतंय? धनुष्यबाण कमळ लोक मतदान करतील काय? करणार की कसं काय हो? करणार. बरं, भाजपच्या उमेदवार आहेत सन्मती चौगले, कशा आहेत होत्या? चांगले आहेत त्या पण. काम करायची पद्धत कशी आहे? त्यांची पण चांगली आहे. बरं, आतापर्यंत काय सत्ता नव्हती त्यांच्याकडे, आता येणार. या निवडणुकीत काय होईल मग? धनुष्यबाण आणि कमळ. मामा, निवडणूक आहेत, कोण निवडून येईल असं वाटते तुम्हाला? युती महायुती. का बरं महायुतीला का मतदान करायचं? आता चाललंय काय, महायुती विकास चाललाय. लोकांनी काय लागलंय आजपर्यंत काय झालं किंवा काय नाही, काय आलंय इतकी वर्ष महायुतीचं कुंभोजात काय नव्हतं, आता आहे. परगावचे लोक किती बी आले. आता स्वतः तुम्ही स्टँडवर गेला, मला बाथरूमला आलं तर बसणार का? हाय जागा आहे का कुठे? एवढं फिरलायसा, मुलाखती घेतलायसा, तुम्हाला एक मुतारी गावात दिसली का कुठे? काय केलं? हे व्हावं का नको? अहो, ही कानी सांगत नाही, हो म्हणू नका, बरोबर का चुकीचं? बरोबर. हा, एवढ्यासाठी आम्हाला बदल करायचा. अहो, पण महायुतीनं महागाई वाढवली असं लोक म्हणतात. महागाई वाढल्या, तुमचं बाकीचं बी सगळं वाढवलंय, तुम्हाला फुकट पैसे यायला लागल्यात, ह्याची बी जाणीव ठेवा की. रेशन मोफत आलंय, लाडक्या बहिणीसने महिन्याला पैसे जमा व्हायला खात्यावर, हे का देण्यात येत नाही का? हे ज्या अगोदर कोणी दिलं हे? आजपर्यंत कसं होतं, काँग्रेसच्या वेळेला कसं होतं, मी आणि माझ्या जवळची असतील ते 3. काय सांगाल, या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून कोण बाजी मारेल? महायुतीचे उमेदवार दोन्ही पण बाजी मारणार. गौरी संदेश मिसाळ आणि सन्मती बाबासाहेब चौगले हे जे 2 उमेदवार आहेत, हे निश्चित बाजी मारणार. लोकांनी यांनाच का निवडून द्यायचं? त्यांचं कामच आजपर्यंत ज्यांनी केलं नाही ते त्यांनी करून दावणार आहेत, म्हणून ही जी बाजी मारणार. आणि तेवढं पाठबळ आहे आमच्या मागे, म्हणून बोलतोय. आम्हाला आमच्या उमेदवारांची खात्री आहे कामाची, त्यांनी करतील का नाही ह्या कामाची आम्हाला खात्री आहे, म्हणून बोलतोय. हो, आम्ही पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? व्यक्ती बघून होणार, त्यांचं काम बघून होणार. पक्ष काय सगळ्या हिंदुस्थानभर आहेच की. काय असेल 9 तारखेचा निकाल काय असेल? महायुतीचा असेल. तर आताच आपण कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रशासनाचा असणारा कारभार, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर नागरिकांच्या एकंदरीत प्रतिक्रिया काय आहेत, आपण सविस्तरपणे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.